शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर तब्बल 15 वर्षांनंतर राजकारणात एंट्री घेणाऱ्या बाबू पुरोहित व त्यांचे सुपुत्र विराट पुरोहित यांच्या शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. कल्याणी विठ्ठल आरणे यांची शिर्डीत जोरदार चर्चा होत असताना दिसत आहे. फॉर्म भरल्याच्या पहिल्याच दिवशीच्या भाषणामध्ये डॉ. कल्याणी यांनी थेट शिर्डीकरांच्या मनामनात असलेला प्रश्न आर्थिक अस्थिरतेला हात घालत सर्वांची मने जिंकली व त्यापुढे त्या आतापर्यंत थांबल्या नाहीत. शिर्डीकरांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांवर त्या थेट प्रश्न विचारत आहेत. नागरिकांना त्या आपल्यातील सदस्य असल्याची भावना लोकांमध्ये शिर्डीकरांमध्ये दिसत आहे. लोक ठिकठिकाणी तिचं स्वागत करत आहेत, तिला ओवाळत आहेत. शिर्डीकरांनी एकूणच शिर्डीची लेक म्हणून आज मी तिला नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून डॉ. कल्याणी विठ्ठल आरणे हिला स्वीकारल्याचं दिसत आहे आणि एक प्रकारची लाट तयार झाली आहे. लोकक्रांती सेना पुरस्कृत शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे यांचा अल्पसा परिचय. शिर्डीच्या पावनभूमीत एका सामान्य कुटुंबात डॉक्टर कल्याणी आरणे यांचा जन्म झाला. परिस्थिती गरिबीची होती. वडिलांनी मंदिरात फुलं आणि प्रसाद विकून घर चालवलं, पण मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही. जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास जिद्दीने BHMS डॉक्टर होण्यापर्यंत पोहोचला. पण हा प्रवास सोपा नव्हता. कॉलेजमध्ये असतानाच अन्यायाविरुद्ध आवाज उठवत शिष्यवृत्तीसाठी त्यांनी प्रशासनाशी लढा दिला. तिथेच त्यांच्यातल्या एका खऱ्या नेत्याची झलक दिसली. गेली 7 वर्ष त्या एका नामांकित रुग्णालयात अविरत सेवा देत आहेत. शिर्डीतील अनेक गरजू रुग्णांना मोफत उपचार देऊन त्यांनी केवळ आजारच नाही तर माणुसकीही जपली आहे. पण आज हे यश पाहायला त्यांचे वडील नाहीत. 11 महिन्यांपूर्वी त्यांचे छत्र हरपले. रामनवमीला उत्साहाने कावड बनवणारे बाबा जाताना डोळ्यात पाणी आणून फक्त एकच वाक्य बोलले, बेटा तू खचून जाऊ नकोस, हे सर्व आता तुलाच सांभाळायचे आहे. वडिलांचे तेच शब्द आणि छत्रपती शिवरायांचे विचार उराशी बाळगून तुमची सेवा करण्यासाठी त्या सज्ज आहेत. तुमच्या हक्काची सुशिक्षित आणि संवेदनशील उमेदवार डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे. तरी आपण डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे यांना व शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावी ही विनंती.